माऊलींपासून गणरायापर्यंत वारीचा प्रवास. तर नमस्कार मंडळी, आज आपल्या वारीचा दुसरा दिवस आणि खरंच सांगायचं तर प्रत्येक दिवस मला काहीतरी नवीन शिकून जात आहे. नमस्कार, मी प्रिया सौरभ घरे तुमचं या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर वारीचा आजचा हा दुसरा दिवस. आपला आजचा प्रवास आळंदीतील थोरल्या पादुका मंदिरापासून सुरू झाला. माऊलींच्या चरणी नमस्कार करून जेव्हा चालायला सुरुवात केली तेव्हाच मनात एक वेगळीच ऊर्जा आणि समाधान निर्माण झालं. हजारो वारकऱ्यांसोबत ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत असताना प्रत्येक पाऊल अधिक अर्थपूर्ण वाटत होतं. या वारीत एक गोष्ट मला सतत जाणवत आहे. इथे कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रार नाही. कितीही ऊन असो, कितीही अंतर चालायचं असो, प्रत्येकाच्या मनात फक्त एकच ध्यास आहे, आपल्या विठुरायाच्या भेटीचा. ही श्रद्धा आणि ही ओढ पाहिली की आपोआपच मन नम्र होतं. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे श्रद्धा, सेवा, समर्पण आणि माणुसकीचा उत्सव. इथे प्रत्येकजण एकमेकांना आधार देतो, पाणी देतो, विचारपूस करतो. कोणताही भेदभाव नाही, फक्त विठ्ठल नामाचा गजर आणि प्रेमाने भरलेली माणसं. तर वारीच्या या प्रवासात आम्हाला चालत असताना हे बाबा दिसले. तर ते चालत असताना त्यांना चांगदेवाची गोष्ट आठवली आणि पूर्ण पुण्यापर्यंत यांनी मला ही गोष्ट सांगितली. आजच्या या वारीच्या प्रवासात आम्ही पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचेही दर्शन घेतले. मंदिरात प्रवेश करतानाच नजरेत भरलं ते तिथलं अप्रतिम आणि आकर्षक सजावट, फुलांची सुंदर आरास, प्रकाशाची मनमोहक मांडणी आणि गणरायाचं तेजस्वी रूप. काही क्षण तर फक्त शांतपणे ते दृश्य पाहत राहावंसं वाटलं. या शांत वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवत होती. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मन अजूनच प्रसन्न झालं. या 2 दिवसात मला जाणवलं की वारी आपल्याला फक्त पंढरपूरपर्यंत घेऊन जात नाही, तर स्वतःच्या मनाजवळही घेऊन जाते. संयम, शिस्त, साधेपणा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा हे इथल्या प्रत्येक वारकऱ्याकडून शिकायला मिळतं. हा प्रवास अजून खूप बाकी आहे, पण आत्तापर्यंतचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरत आहे. तुम्ही माझ्यासोबत या वारीचा प्रत्येक दिवस अनुभवत राहा. पुढच्या ब्लॉगमध्ये आणखी सुंदर क्षण, वारकऱ्यांची भेटी आणि आध्यात्मिक प्रवासातील अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तोपर्यंत रामकृष्ण हरी.